श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, थांबू नका, कारण तुमचं यश फक्त एक पाऊल दूर आहे. आज जर तुम्ही हार मानली तर उद्या जिंकण्याची संधी संपेल. जग बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करा. तुमचं नशीब नाही, तुमची मेहनत तुमचं नशीब ठरवते. एक निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. आजचा संघर्षच उद्याचा विजय ठरवणार आहे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर काहीच अशक्य नाही. स्वामी म्हणतातच, अशक्य ही शक्य करतील स्वामी. त्यामुळे यश मिळवायचं असेल तर आराम सोडावा लागेल. जिथे लोक थांबलात तिथे तुमची सुरुवात झाली पाहिजे. स्वप्न मोठं ठेवा, कारण छोट्या स्वप्नांना ताकद नसते. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी घेऊन येतो. फक्त त्याचा उपयोग करायला शिका. यश हे त्यांनाच मिळतं जे अपयशाला घाबरत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा, जग तुमच्यावर विश्वास ठेवेल. कठीण काळ हा कायमस्वरूपी नसतो, पण मजबूत माणसं कायम टिकतात. मोठं व्हायचं असेल तर छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. तुमची मेहनतच तुमचं भविष्य घडवते. विचार सकारात्मक ठेवा, आयुष्य आपोआप सुंदर होईल. स्वप्न पहा आणि ती पूर्ण करायला धडपडा. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, तुम्हाला जर आयुष्यात दुःख असेल तर त्या दुःखांचं कारण तुम्हाला शोधायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गजानन महाराज तुम्हाला काहीतरी सांगत आहेत. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. त्याआधी मी गजानन माऊलींच्या चरणी प्रार्थना करते. जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्या आयुष्यातील सगळे दुःख नष्ट करा आणि त्यांच्या आयुष्यात आनंद व आनंदच द्या. माझे कर्म हीच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधीही हरत नसतो. इमानदारीने केलेले प्रयत्न हे दुसऱ्यांना हरवण्याकरता नसतात, तर ते स्वतःला जिंकण्यासाठी असतात. नावाची पद्धत चोरू शकता, डिझाईन चोरू शकता, एवढं ठीक आहे, पण ओळख कशी चोरालो? आणि अजून एक, कावळाला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभराडीचे वेड हे फक्त रक्तात असावं लागतं. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे. समुद्र बनून काय फायदा? बनायचं असेल तर तळं बना, जिथे वाघसुद्धा मान झुकवून पाणी पितो. फितुरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघांची शिकार करता येत नसते. त्यांच्यासाठी खांदाही निष्ठावंत लागतो आणि शिकारीही जातीवंत लागतो. नेतृत्व असं करा की सत्ता तुमची नसली तरी लोकांनी मात्र राजा तुम्हालाच म्हटलं पाहिजे. रामाला दूर नेण्यापुरतंच सुवर्णमृगाचा जन्म. सीतेला काय कमी होतं? संपूर्ण आयुष्य गहाण टाकायला लावणारा मोहाचा क्षण एवढाच असतो. ज्याचा मास्टरमाइंड श्रीकृष्ण आहे त्यांच्या नादाला लागू नये. 100तला एकही वाचला नाही आणि 5 एकालाही धक्का लागला नाही. जेव्हा सगळं संपलंय असं वाटेल ना, तेव्हा जास्त खंबीर व्हा. पुरंदरच्या तहात 23 किल्ले मुघलांना दिल्यानंतर स्वराज्य संपलं असं सगळ्यांना वाटलं होतं, महाराज वगळता. इच्छा असूनही कोणी त्याची मदत करू शकत नाही. म्हणून स्वभाव खूप महत्त्वाचा असतो. निवडलेला रस्ता जर इमानदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही, भले सोबत कुणीही असो वा नसो. आयुष्यातील कुठलाच आणि कोणाचाच प्रवास सोपा नसतो. सगळ्यांना कठीण प्रवास हा करावाच लागतो. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करतो, तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. जीवनात पुढे जायचं असेल तर कानानेही बहिरे व्हावे, कारण काही मोजकीत माणसं सोडली तर बाकीचे मनोबळ दुबळे करणारेच असतात. कुठल्याही परिस्थितीत स्पष्ट बोलायला शिका. काही लोक दुखावले जातील, पण विनाकारण आपल्या विरुद्ध बोलणारे नक्कीच लायकीत राहतील. नात्याला महत्त्व द्यायचे असेल तर वेळीच द्या, कारण चुकलेल्या झाडाला पाणी देऊन नंतर हिरवे व्हावे अशी अपेक्षा करणे व्यर्थच आहे. रंग जाणारे कपडे आणि रंग बदलणारे लोक कितीही भारी असले तरी मनातून उतरतातच. चुकीचा रस्ता आणि चुकीची माणसं, वाईट परिस्थिती, वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे, कारण यांच्यामुळेच आपल्याला कळतं की आपल्यासाठी काय आणि कोण योग्य आहे. वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचल्या आल्या पाहिजे. आयुष्यात आपण असंख्य चुका केल्या, त्याचं दुःख जास्त असतंच, पण त्यापेक्षाही जास्त दुःख असतं चुकीच्या माणसांसाठी आपण असंख्य गोष्टी केल्या याचं. आयुष्य
स्वतःच्या मनाप्रमाणे जगा. उद्ध्वस्त झालो तरी स्वतःच्या मस्तीमुळे आणि जिंकलो तरी स्वतःच्या दमावर. एकटं राहिलात तरी चालेल, पण कामापुरतं वापर करणाऱ्या लोकांपासून लांब राहा. जळणाऱ्यावर आणि चिडवण्यावर कधीच लक्ष देऊ नका, कारण जळणारे लाकडं असतात आणि चिडवणारे माकडं असतात. झाडाला तोडणारा कुऱ्हाडीचा दांडा त्या झाडाचाच असतो. शत्रू बाहेरचा नसतो, तो आपल्यातलाच असतो. देव पावतो की नाही माहीत नाही, पण मन सांगते माणसापुढे जोडलेल्या हातांपेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात. नियंत्रण अत्यंत प्रिय गोष्टीचाही क्षणात त्याग करता यावा इतके नियंत्रण हवे मनावर. कधीकधी असं वाटतं लोक आपल्याशी जास्त वागतात, जसं वागतात आपण तसं वागावं. पण मन म्हणतं आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक तरी काय राहील. दुसऱ्याला टोपी घालताना माणसाने हे विसरू नये की आपल्या कर्माची ओटोपी फक्त देवाच्याच मोबाईलवर जाते. अपमान करणं स्वभावात असू शकतं, सन्मान करणं संस्कारात असावं लागतं. माणसं जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं जास्त महत्त्वाचं वाटतंय. एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला सगळे लोक चांगलं म्हणतील. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत सगळे चांगलं म्हणतात. एकदा का गरज संपली की सगळेजण वाईटच बोलतात. अनुभवाने एक गोष्ट शिकवली, कोणी कोणाचं नसतं, सगळे स्वार्थासाठी जवळ येत असतात. स्पष्ट बोलणारा माणूस हा इंजेक्शनसारखा असतो. थोडा वेळ दुखेल पण दीर्घकाळ फायदा मिळेल. स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियतीसुद्धा कधीच करत नाही. तुलना आयुष्यातील विचित्र खेळ, हा खेळात अडकू नका. याला अंत नाही. जिथे तुलना सुरू होते आनंद समाप्त होतो. गरजेपेक्षा चांगलं बनणं पण वाईटच असतं. ओझं आणि मन अशा ठिकाणी हलकं करावं ज्या ठिकाणी ते सुरक्षित राहील. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.